थोड्या वेळामध्ये अंधार पडेल, आपल्याकडे लाईटची व्यवस्था नाहीये, तसे आपण पिढ्यानपिढ्या अंधारातच राहिलेले लोक आहोत, आपल्याला काही उजेड मिळू दिलेला नाही। आता कुठे सुखाचे दिवस येणार आहेत, आता कुठे हक्काची भाकरी मिळणार आहे, तर त्याच्यात हे मोठं संकट आहे, बरोबर। हा, तर 20-25 वर्षापूर्वी कुणीतरी अग्रीमेंट केलं, कुणीतरी दुसऱ्याला जागा विकली आणि तुमचा चुकीचा सर्वे करून तुम्ही तिथं राहत नाही, तिथं कोणाच तरी फोटो लावतायत, कोणातरी उभं करतायत, खोटा सर्वे करतायत, बरोबर। येस, तर हे ऐका, तर अशा प्रकारे हे सगळं खोटं करून याचा सगळ्याचा उद्देश काय की तुम्हाला बेघर करणे, तुम्हाला इथून हुसकवून लावणे, बरोबर, आणि तिथे स्वतःचा मॉल किंवा इमला बांधणे, बरोबर। परंतु जर कोणी अशा प्रकारे गरिबाचं घर उद्ध्वस्त करून स्वतःचा इमला बांधू इच्छित असेल तर त्याची सरळ गाठ सनई छत्रपती शासन पक्षाशीच आहे, हे समजून घ्यायचं। त्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व झोपडपट्टी व्यवसायांना नॉर्मली असतातच, तिथे गुंडांचा उपयोग करणं, राजकीय लोकांचा उपयोग करणं, दमदाटी करणं, हाणामाऱ्या घडवून आणणं, खोटे गुन्हे दाखल करणे, अशा सगळ्या गोष्टी होत असतात। आता या परिसरात राहणारे किती लोक दलित समाजातले जर हात वर करा, SC ST मधले तुम्ही सगळे लोक आहात, ओके, बरोबर। तर तुम्ही आम्ही सर्वांनी आयुष्यभर आणि पिढ्यानपिढ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आयुष्यभर ऋणी राहिलं पाहिजे। त्यांनी आपल्याला घटनेत मोठं संरक्षण दिलंय आणि त्या संरक्षणामुळे तुम्हाला कोणी बेघर करू शकणार नाही, बरोबर। म्हणजे घटनेच्या तरतुदीमध्ये SC ST समाजाला खूप काही संरक्षण आहेत, तुम्ही संरक्षक कवचामधली लेकर आहात, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे कोणी जबरदस्तीनं दादागिरीनं बेघर करू शकणार नाही, हे मी तुम्हाला बाबासाहेबांचा शब्द सांगतो। आणि मी ज्या ज्या ठिकाणी संघर्ष केलाय, भांडलेलो आहे, ते मी कधी हातामध्ये चाकू, तलवार, पिस्तूल, दगड असल्या गप्पा मारत नाही, तसल्या बाताही करत नाही। आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी पेनाची ताकद काय ती दाखवून दिलेली आहे, कायदा आणि कलम यांचे बाबासाहेब बादशाह आणि आपण त्यांचे अनुयायी, बरोबर। त्यामुळे तुमच्या बऱ्यापैकी मी मतं ऐकून घेतल्यात, जाणून घेतल्यात, ही सगळी मतं आपण कागदावरती घेऊ। योगायोगाने आता नवीन जे कमिशनर आले SRAचे खटके साहेब, ते आपले मित्र आहेत, तुमच्यावर इंचभर सुद्धा अन्याय होऊ देणार नाही। ज्या पाठीमागे काय झालं असेल, पहिला आपण प्रयत्न करू चर्चेतून ते सोडवलं पाहिजे। नंबर 2, जर तसं होत नसेल तर दुसरा, आपण संघर्षाला तयार आहोत, पण ते कायदेशीर आहेत, बरं का। आपल्याला काय मारामाऱ्या करणं योग्य वाटत नाही आणि ते काम आपलं नाहीये। आपण हातावरचं पोट असणारी सगळी सर्वसामान्य कुटुंबातील माणसं आहोत। आपला लढा एवढाच आहे की आमच्यावर अन्याय होता कामा नये। जर आमच्यावर अन्याय कोणाची करायचा प्रयत्न केला तर मग आम्ही बाबासाहेबांची, शिवाजी महाराजांची लेकर आहोत, हे विसरायचं नाही। मग आम्ही जर प्रेमाने काय गोष्टी करू शकतो तर आम्ही कायद्याने पण बऱ्याच गोष्टी करू शकतो। त्यामुळे आपण तुमचं हे सगळं आम्ही लेखी घेऊ, त्याचा सगळा अभ्यास करू, सगळे काय काय समस्या आहेत ते आपल्या वकिलांना दाखवू, कायदेशीर प्रक्रिया काय म्हणते हे बघू, आणि तुम्हाला इथं सांगण्यापेक्षा तुमच्या सर्व लोकांना घेऊन मी SRAच्या कमिशनर बरोबर मीटिंग लावतो डायरेक्ट। म्हणजे ज्या ऑफिसमध्ये जायला लोकांना भीती वाटते, जिथं कमिशनरला बघायला भीती वाटते, त्या कमिशनरच्या टेबलवर तुम्हाला बसून तुमच्या सगळ्या समस्या ऐकून घ्यायला लावेल आणि तुम्हाला न्याय द्यायला लावेल। आलं लक्षात? या सर्व गोष्टीमध्ये आता तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायची, ते मी तुम्हाला सांगतो। ज्यावेळी असा काही प्रसंग येत असतो त्यावेळी काही गुंड लोकांना घुसवणे, दादागिरी करणे, हे सगळे प्रकार होतात। बऱ्याचदा पुरुष मंडळी कामावर असतील, तुम्ही महिला घरी एकटे असताल, कोणाला काही घाबरायची गरज नाही। असं काही चित्र थोडंफार जरी दिसलं, लगेच मोबाईल हातात घ्यायचा, 112 डायल करायचं। 112 डायल केलं की 4 ते 5 मिनिटात पोलिसांनी इथं येणं हे कायद्यानं बंधनकारक आहे। ते आल्यानंतर लगेच तुम्ही त्यांना तुमची अडचण सांगायची, तुम्ही सगळं सांगितलेलं त्यांनी रेकॉर्डला घ्यायचं असतंय आणि तुमच्याबरोबर 2 फोटो काढायचे असतात की मी या ठिकाणी आलो, यांचा प्रश्न ऐकला आणि हे असं असं आहे। जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम वाटेल, रात्री 3 वाजता वाटो, दुपारी 12 वाजता वाटो, कोणाचीही मदत मागायची नाही। स्थानिक पोलिसांना फोन केला तर ते मॅनेज होऊ शकतात, त्यांचे सॅटेलाइट असतं। म्हणून आपण कोणालाही मध्यस्थीला न घेता डायरेक्टली 112ला फोन करायचा। याचं कारण असं आहे की 112 24/7 उपलब्ध आहे। दुसरी गोष्ट, 112ला गेलेला प्रत्येक कॉल हा राज्य शासनाकडे रेकॉर्डला राहतो, जो भविष्यात तुम्हाला 2 वर्षांनी 5 वर्षांनी सुद्धा पुरावा म्हणून कामाला येतो की या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक आलते, त्यांनी महिलांना मारहाण केली किंवा पुरुषांना दादागिरी केली, कोणाला मारायचा प्रयत्न केला। आपल्याला कुठेही कायदा हातात घ्यायचा नाही, उलट कायद्याची ताकद काय असते
हे अशा लोकांना दाखवून द्यायचं असते. त्यामुळे तुम्ही कधी स्वतःला एकटं समजू नका. बाबासाहेबांचं संविधान तुमच्या सोबत आहे, कायदा सोबत आहे आणि 112 नंबर हा कायम तोंडपडत ठेवायचा. काही वाटलं, तुम्हाला कोणताही पोलीस असं म्हणू शकत नाही का हो मावशी तुम्ही 4 वेळा फोन करताय. अरे तुम्ही आमच्यासाठीच आहात. 4 वेळा काय 40 वेळा फोन करू दिवसात. तुमचं काम आहे आम्हाला सुरक्षा देणं आणि आमच्या हक्काचं रक्षण करणं. त्यामुळे तुम्ही कधी असं स्वतःला एकटं समजायचं नाही. कोणाच्याही मदतीची वाट बघायची गरज नाही. 112 लगेच डायल करायचं. 4थ्या मिनिटामध्ये पोलिसांनी येणं बंधनकारक आहे. त्यामुळे आपण त्याचा उपयोग छानपैकी करायचा. संघटित राहा. आपण शिकतोय, आपण संघटित व्हा, संघर्ष करूया. आपल्याला कोणीही अन्याय करणार नाही एवढी ताकद आपल्या संविधानात आणि आपल्या एकतेमध्ये आहे. ती एकता तुम्ही कायम ठेवा. विजयनगरच्या प्रत्येक रहिवाशाला न्याय मिळेल आणि कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी छत्रपती शासन बांधील राहील.